हे बघा, आपण मागील भागाची डायग्राम बनवणार आहोत। हे बघा, ही इकडनं पूर्ण उंची घ्यायची असते। हे शोल्डर घ्यायचं आहे। हे बघा, इथे लिहून देते मी, शोल्डर। इथे मुंडा उंची घ्यायची असते। इथे ही गळा रुंदी असते 2 इंचाची आपली। हे बघा, इथं गळा रुंदी, इथे आपल्याला हे बघा, इथं गोलाकार द्यायचा असतो, हा 1.5 इंचाचा असतो। त्याच्यानंतर हा कमरेचा भाग असतो। त्याच्यानंतर इकडनं हे बघा, गळ्याकडनं आपल्याला 4.5 इंच मोजून घ्यायचं असतं वरती। हे बघा, इथे 4.5 घ्यायचं आहे आणि साईडने अर्धा इंचाचा आपल्याला, हे बघा, मागील टक्स कटोरीचा चौथा भाग काढायचा असतो इथपर्यंत। त्याच्यानंतर मुंडा उंची, शोल्डर आणि मागील गळा। मागील गळा तुम्ही आवडीनुसार देऊ शकता। हे बघा, हे पूर्ण मागील भागाची आकृती आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।